नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, 15 मार्च 2024 रोजी एक जाहिरात सरळ सेवेची अजून एक प्रसिद्ध झालेली आहे, जी मित्रांनो गट ड ची या ठिकाणी जाहिरात असणार आहे. मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये स्थायी आस्थापनेवर म्हणजे परमनंट पदांची ही जाहिरात आलेली आहे. तुमची महानगरपालिका कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्याबद्दल अशी जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की मित्रांनो शेअर केली जाईल. तर बघा मित्रांनो, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ही जाहिरात आहे 2024ची. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवर मित्रांनो गट ड संवर्गातील अग्निशमन विमोचक, फायरमॅन, रेस्क्यूअर रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी मित्रांनो पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. याविषयीची सविस्तर जाहिरात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर मित्रांनो प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हणजे अजूनपर्यंत जाहिरात आलेली नाही, फक्त शॉर्ट नोटिफिकेशन मित्रांनो त्यांनी दिलेली आहे. न्यूजपेपरमध्ये लोकमतमध्येच मित्रांनो ही जाहिरात आलेली आहे, पाहू शकता. अग्निशमन विमोचक, फायरमॅन, रेस्क्यूअरची पदं आहेत. 150 टोटल जागा या ठिकाणी भरल्या जात आहेत मित्रांनो. जास्त जागा आहेत. गट ड ची पदं या ठिकाणी असणार आहेत मित्रांनो. याची पात्रता वगैरे काय आहे ते मित्रांनो आपण बघूयात. याच्यामध्ये दिलं आहे का त्यांनी, तर ही जी PDF फाईल दिली आहे मित्रांनो, ही PDF त्यांनी फक्त शॉर्ट नोटिफिकेशन दिलेली आहे. जी वेबसाईट आहे ऑफिशियल वेबसाईट, इथं मित्रांनो चेक केलेलं आहे. अजून इथं ऑफिशियल वेबसाईटवरती जाहिरात आलेली नाही. कधी जाहिरात येईल तेही आपण पाहूयात. बघा, वरील पदांकरिता मित्रांनो आरक्षण निहाय संख्या म्हणजे सामाजिक समांतर आरक्षणानुसार तुमच्या जागा असणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, वेतन श्रेणी काय असणार आहे, त्याचबरोबर मित्रांनो वयोमर्यादा काय असेल, परीक्षा शुल्क काय असेल आणि अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत, इतर आवश्यक अटी आणि शर्ती, सर्वसाधारण सूचना जे आहेत महानगरपालिकेची जी वेबसाईट आहे pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर मित्रांनो भरती म्हणजेच रिक्रुटमेंट या लिंकवरती, तसेच होम पेजवरती मित्रांनो अबाउटमध्ये नोकरीविषयक रिक्रुटमेंट या मेनूमध्ये मित्रांनो 22/4/2024 पासून म्हणजे बघा मित्रांनो 22 एप्रिलपासून तुम्हाला पाहण्यास उपलब्ध होईल. म्हणजे मित्रांनो 22 तारखेला ही जाहिरात जी आहे ती येणार आहे. आता फक्त शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे. 22 एप्रिलला डायरेक्टली येणार आहे मित्रांनो. 22 मार्चलाही नाही, 22 एप्रिलला जाहिरात येणार आहे. त्यांनी आता फक्त जाहिरात या ठिकाणी शॉर्ट नोटिफिकेशन देऊन ठेवले. याच्यामध्ये जाहिरात येणार आहे असं सांगितलेलं आहे. कुठली पद आहेत तर अग्निशमन विमोचक, ग्रुप डी ची पोस्ट असणार आहे मित्रांनो. फायरमॅन, रेस्क्यूअरची पोस्ट आहे. आता आपल्याला सविस्तर जाहिरात आल्यानंतर याचं मित्रांनो शैक्षणिक पात्रता वगैरे कळेल. शैक्षणिक पात्रता मित्रांनो 10वी पासवरतीच असते, परंतु बाकी याचा ॲडिशनल अजून काय मागितलं जाईल, उंची वगैरे मागितली जाईल का, त्याचं निवड प्रक्रिया कशी असेल. म्हणजे याच्यामध्ये मित्रांनो तुमची परीक्षा, लेखी परीक्षा तर घेतली जाईलच, परंतु लेखी परीक्षा घेतली जाईल की डायरेक्टली तुमचं ग्राउंडवरतीच सिलेक्शन होईल, अशा पद्धतीने जी सर्व माहिती असणार आहे मित्रांनो ते आपल्याला थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी समजेल. म्हणजे 22 एप्रिलला 2024ला या ठिकाणी मित्रांनो समजणार आहे. फक्त शॉर्ट नोटिफिकेशन आलेली आहे. इतर महानगरपालिकेची अशी जाहिरात आली असल्यास मित्रांनो तुम्हाला नक्की शेअर केली जाईल. असे सर्व अपडेट तुम्हाला भेटत राहतात. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट भेटत राहतील. टेलिग्राम चॅनलवरती आणि मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही शॉर्ट नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी लिंक तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद. मित्रांनो, सरळ सेवा पदभरतीसाठी सध्याच्या तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 2023 मधील सर्व प्रश्नपत्रिका दिलेले आहेत. तो संच प्रसिद्ध केलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो आरोग्य विभागामधील असेल किंवा जिल्हा परिषद आरोग्य विभागामधील असेल, आरोग्य विभाग आरोग्य सेवक असेल, आरोग्य सेविका असेल, यांसाठी तुम्हाला तांत्रिक प्रश्न हवे असतील तर तांत्रिक डायरी आरोग्य विभागाचं हे त्यांचं पुस्तक आहे, जे की सर्व तांत्रिक माहितीचं सखोल आणि परिपूर्ण खजिना असलेलं पुस्तक आहे. TCS IBPS पॅटर्ननुसार आहे मित्रांनो. संपूर्ण आरोग्य भरतीमधील कुठल्याही पदांसाठी उपयोगी आहे. आणि मित्रांनो तांत्रिक माहितीवरती आधारित तांत्रिक डायरी ह्या पुस्तकावरती आधारित आरोग्य विभाग टॉपिक मी आहे तांत्रिक प्रश्नसंच हे देखील त्यांचं पुस्तक आलेलं आहे, ज्यामध्ये मित्रांनो तांत्रिक प्रश्न जे आहेत तुम्हाला या ठिकाणी टॉपिक निहाय दिलेले आहेत. तर ही दोन्ही पुस्तकं कुठल्याही बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर मित्रांनो ग्रामसेवक या पदासाठी देखील त्यांचं स्पेशल पुस्तक आहे, ग्रामसेवक तांत्रिक डायरी, जे की IBPS पॅटर्ननुसार पूर्णपणे आहे. ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं पुस्तक आहे. आणि मित्रांनो सामान्य ज्ञान या विषयाची तुम्हाला स्पेशली तयारी करायची असेल तर TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान वन लाईनर स्वरूपामध्ये त्यांचं पुस्तक आहे, ज्या पुस्तकामध्ये मित्रांनो आत्तापर्यंत झालेल्या 400+ प्रश्नपत्रिकांमधून GS आणि GKचं त्यांनी TCS IBPSने घेतलेल्या प्रश्नांचा समावेश केलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो वाहन चालक या पदासाठी वाहन चालकची जी पण रिक्रुटमेंट निघते, पोलीस ड्रायव्हरची असेल
मित्रांनो, किंवा इतर कुठल्याही डिपार्टमेंटची वाहन चालकची तुम्हाला तांत्रिक प्रश्न जे विचारले जातात त्याची तयारी करण्यासाठी सचिन कुरुन सर लिखित वाहन चालक भरती हे त्यांचं पुस्तक आलेलं आहे. SSC GD SSCसाठी देखील मराठीमधून त्यांची पुस्तकं आहेत. तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची मित्रांनो ही सर्व पुस्तकं कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्ही खरेदी करू शकतात. येणाऱ्या संपूर्ण सरळ सेवा पदभरतींसाठी उपयुक्त आहेत किंवा ऑनलाईन देखील मित्रांनो तुम्हाला भेटून जातील.